उद्या ध्वजारोहण आपण साजरा करतो। खरं तर प्रथम मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी सैनिकांनी बलिदान दिलं त्यांच्या प्रती पहिली मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना स्मृती व्यक्त करतो। यांनी या मध्यरात्री ध्वजारोहणाची संकल्पना सुचवली आणि कर्जत नेरळ पत्रकारांनी ही संकल्पना रुजू केली। आज 21 वर्षे पूर्ण झाली असेल तर आजचं ते 22वं वर्ष आपलं या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सर्व कार्यक्रमाला आपल्या कर्जतमधील प्रतिष्ठित नागरिक, कर्जत शहराच्या प्रथम नागरिक पुष्पाताई दगडे आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि शहरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि मी आवर्जून या ठिकाणी सांगेल की आजचं ध्वजारोहण ज्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे ती व्यक्ती आपण सर्वांनी आपल्या टी व्हीवरती पाहिली असेल का, ज्या ग्राउंड रिपोर्टनी संपूर्ण महाराष्ट्रात त्या व्हिडिओ इतकी व्हायरल झाली का ती आज प्रत्यक्ष आपण या ठिकाणी त्या मुलींना पाहत आहोत। त्यांच्याबद्दल त्या मानपत्रामध्ये सविस्तर सर वाचतीलच आणि या ठिकाणी ध्वजारोहणाचा पुढचा कार्यक्रम सरांना मी चालू करतो। आत्माराम घारे, मुक्काम सांगवी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। सप्रेम नमस्कार। तू तुझ्या मैत्रिणीबरोबर वासराच्या खोड्यातील खड्ड्यात गेलेले खांडपीक कोंदिवळे रस्त्याची छत्रीचा माईकद्वारे ग्राउंड रिपोर्ट करून पोलखोल केलीस ही बाब अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे। ही गोष्ट तुम्ही गंमत म्हणून केली, पण या तुमच्या कल्पकतेने प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधीच्या नव्हे तर आमच्यासारख्या पत्रकारांच्या डोळ्यात अंजल घातल्यासारखे आहे। तुझे आई, वडील, गुरुजन यांच्या संस्काराचे ते प्रतिबिंब तुम्ही या घटनेने उमटवलेले आहे, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन। तुझ्या हस्ते 80वा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे। तुझ्या कल्पकतेचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे। पुन्हा एकदा अभिनंदन। तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। मुक्काम मुळगाव, तालुका कर्जत। तू तुझ्या मैत्रिणीबरोबर वासराच्या खोड्यातील खड्ड्यात केलेल्या खांडपीक कोंदिवळे रस्त्याची छत्रीचा माईकद्वारे आहे। या घटनेचे आम्ही आदिवासी मुलीही मागे नाहीत हे तू जगाला दाखवून दिलीस। ही गोष्ट तुम्ही गंमत म्हणून केली, पण या तुमच्या कल्पकतेने प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधीच्या नव्हे तर आमच्यासारख्या पत्रकाराच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखे आहे। तुझे आई, वडील, गुरुजन यांच्या संस्काराचे प्रतिबिंब तुम्ही या घटनेत उमटवलेले आहे, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन। तुझ्या हस्ते 80व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे। तुझ्या कल्पकतेचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे। पुन्हा एकदा अभिनंदन। तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। बरोबर
राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। हाथ नीचे। विश्राम। भारत माता की जय। कर्जतच्या सुकन्या त्यांचा सत्कार माननीय नगराध्यक्ष त्यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी नेहा आत्माराम घारे. तर कर्जत नगरपालिका आणि प्रेस क्लब यांच्या वतीने आम्हाला झेंडा फडकवाय ध्वजारोहण करायचा मान मिळाला. ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही आता 10वीला आहेत. आतापर्यंत आम्हाला हेच वाटत होतं की ध्वजारोहणाचा मान हा फक्त कुठल्या मोठ्या व्यक्तीचा असतो, पण हा मान आम्हाला मिळाला. त्यासाठी सर्वांचे खूप आभार. धन्यवाद.